नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सरसकट 25% अग्रिम पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काय असणार आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया थोडक्यात. तर जसे की आपल्याला माहीतच आहे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 25% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती दिलेली होती. तर आता आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यापैकी 7 तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकाचा 25% अग्रिम पीक विमा हा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ते कोणते 7 तालुके असणार आहे याविषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा पीक विमा सोयाबीन कापूस पिकासाठी हेक्टरी किती मिळणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी सरसकट हेक्टरी 26,000 रुपये, तर कापूस पिकासाठी सरसकट हेक्टरी 36,000 रुपये. अशाप्रमाणे 25% अग्रिम पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तुम्ही जर नांदेड व परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तर ते तालुके कोणते असणार याविषयी आपण थोडक्यात माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.